गणेश चतुर्थी अगदी जवळ आलेली आहे। घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे, तर बाप्पाचे आवडते नैवेद्य हे झालेच पाहिजे। तर बाप्पांच्याच आवडत्या नैवेद्यांपैकी आज एक पदार्थ मी बनवते, ते म्हणजे चुरमा लाडू। अतिशय पौष्टिक झटपट होणारे हे लाडू आहे। छान मऊसूत बनतात आणि संपेपर्यंत असेच मऊसूत राहतात। खाल्ल्यानंतर अगदी जिभेवर हे लाडू विरघळतात। गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत, त्यामुळे पौष्टिक सुद्धा आहे। पाक वगैरे करण्याची झंझट नाही, त्यामुळे नवशिके सुद्धा पहिल्याच प्रयत्नात बनवू शकता, इतके सोपे आहेत। तर चला बघूया कसे करायचे हे लाडू। तर हे लाडू तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी एका मोठ्या ताटात 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। रोजच्याच वापरातील चपात्यांचं जे पीठ आहे तेच पीठ इथे मी वापरलेलं आहे। आता हे लाडू छान खुसखुशीत व्हावे यासाठी यात अर्धा कप बारीक रवा टाकलाय। जाड बारीक कुठलाही रवा तुम्ही ह्या लाडवांसाठी वापरू शकता, किंवा मग गहूच थोडेसे जाडसर दळून आणून ते सुद्धा वापरू शकता। आता इथे मी यात 3 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि ह्या तुपाचं मोहन आपल्याला रव्याला आणि पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचंय। तूप छान आतपर्यंत मुरेल अशा पद्धतीने आपण हे चोळून घेणार आहोत। तर हे बघा, सगळं तूप मी व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता ह्या पिठाची हलकीशी मूड जमते इतपत आपल्याला यात मोहन टाकायचंय। आता यात थोडं थोडं मी पाणी टाकून घेते आणि ह्याचा आपल्याला घट्टसर असा गोळा भिजवून घ्यायचा आहे। थोडंसं घट्टच भिजवायचं आहे, म्हणजे आपल्याला याचे जे मुटके तळायचे आहेत ना, ते नंतर मऊ पडत नाही किंवा मग तेल जास्त पित नाही। तर हे बघा, अशा पद्धतीने अगदी थोडं थोडं पाणी टाकून मी याचा घट्टसर गोळा भिजवून घेते। तर अशा पद्धतीने आपला हा गोळा इथे भिजवून तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकत असाल बऱ्यापैकी घट्टसर असा हा गोळा आहे। आता आपण यावर झाकण ठेवू आणि एक 10 मिनिटांसाठी आपल्याला हे पीठ सेट होण्यासाठी ठेवायचं आहे, जेणेकरून यात जो रवा आहे तो रवा छान फुलेल। तर जवळपास इथे 10 मिनिट झालेले आहे। परत एकदा मी हे पीठ 1 ते 2 मिनिटांसाठी मळून घेते आणि आता ह्या पिठाचे आपल्याला लगेचच मुटके करायचे। तर मुटके करण्यासाठी पिठातला साधारण मोठ्या लिंबाच्या आकाराचा एक गोळा काढायचा, तो हातावर थोडासा लांबट करून घ्यायचा आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे पीठ आपल्याला थोडंसं दाबून घ्यायचं आणि त्यावर बोटांचे ठसे उमटवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपण याचे मुटके तयार केले तर हे मुटके आतपर्यंत तळल्या जातात आणि मस्त खुसखुशीत होतात। तर हे बघा, राहिलेले जे मुटके आहेत ते सुद्धा मी अशाच पद्धतीने करून घेते। छोटासा गोळा तोडायचा, हातावर लांबट करायचा आणि त्यावर बोटांचे ठसे उमटवून घ्यायचे। तर राहिलेले जे सगळे मुटके आहेत ते माझे इथे तयार करून झालेले आहेत। तर आता आपण हे मुटके तळून घेणार आहोत। तर मुटके तळण्यासाठी इथे मी आता कढईत तूप गरम करून घेते। तर सुरुवातीला आपण जे 1/3 कप तूप घेतलं होतं त्यातलं जे राहिलेलं तूप आहे तेवढंच तूप इथे मी वापरलेलं आहे। ह्या मुटक्यांसाठी किंवा मग ह्या लाडवांसाठी खूप जास्तीचं तेल लागत नाही, तर जेवढं तूप आहे तेवढ्याच तुपात आपण हे मुटके लो फ्लेमवर तळून घेणार आहोत। मुटके तळताना गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि तूपसुद्धा अगदी कोमट तापलेलं असावं, म्हणजे आपले जे मुटके आहेत ते छान आतपर्यंत तळल्या जातात आणि मस्त खुसखुशीत होतात। हाय फ्लेमवर तळले तर वरतून तर लाल होतील पण आतून खूप पिठाळ राहतील, त्यामुळे लो फ्लेमवरच हे मुटके तळायचे आहे आणि कमीत कमी तुपात तळायचे, म्हणजे आपलं राहिलेले जे तूप आहे ते सुद्धा वापरात येतं। तर हे बघा, आलटून पालटून हे मुटके मी जवळपास एक 4 ते 5 मिनिटांसाठी तळून घेतलेले आहे। मस्त सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला हे मुटके तळायचे आहेत। तर राहिलेले जे मुटके आहेत ते सुद्धा मी अशाच पद्धतीने लो फ्लेमवर तळून घेते। छान आलटून पालटून तळायचे, म्हणजे सगळ्या बाजूने ते एकसारखे तळल्या जातात। तर हे बघा, राहिलेले मुटके सुद्धा मी अशाच पद्धतीने तळून घेतलेले आहे। बाकीचे जे मुटके आहेत ते मी एका साईडने तळते आणि दुसऱ्या साईडने आपण हे जे मुटके आहेत ना त्याचे लगेचच तुकडे करायला घेणार आहोत, जेणेकरून काय होईल की हे तुकडे आपल्याला मिक्सरला फिरवायचे आहे तर पटकन गार होईल। गरम गरम हे मुटके आपल्याला मिक्सरला फिरवायचे नाहीये, नाहीतर मग त्याचा घट्ट गोळा होता। तर हे मुटके पटकन गार व्हावे यासाठी एका साईडला मी मुटके तळते आणि दुसऱ्या साईडला तळलेल्या मुटक्यांचे अशा पद्धतीने तुकडे करून ठेवते, जेणेकरून मुटके पटकन गार सुद्धा होतात आणि आपलं जे काम आहे ते सुद्धा झटपट होतं। तर हे बघा, अगदी छोटे छोटे तुकडे करायचे आहे। मुटके छान आतपर्यंत तळल्या गेलेले आहे, तुम्ही बघू शकत असाल अजिबात चिकट वगैरे झालेले नाहीये, त्यामुळे लो फ्लेमवरच हे मुटके आपल्याला तळायचे आहे। तर राहिलेले जे मुटके आहेत ते सुद्धा मी सारख्याच पद्धतीने लो फ्लेमवर छान अशा सोनेरी रंगावर तळून घेतलेले आहे आणि एका साईडने याचे बारीक तुकडे सुद्धा करून घेतलेले आहेत। तर सगळे मुटक्यांचे तुकडे इथे माझे करून झालेले आहेत, तुकडे गार सुद्धा झालेले आहेत। तर लगेचच आपण हे जे तुकडे आहेत मुटक्यांचे ते मिक्सरला फिरवून घेऊया। तर त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं मोठं जार घेतलेलं आहे आणि तयार तुकड्यांपैकी काही तुकडे आपल्याला यात टाकून घ्यायचे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे। मिक्सरला फिरवताना सुरुवातीला पल्स मोडमध्ये फिरवायचे आणि नंतर मग रेग्युलर फिरवायचे, म्हणजे ते पटकन बारीक होतात आणि छान एकसारखे बारीक होतात। तर आता हा जो चुरमा आहे हा आपल्याला गाळून घ्यायचा आहे, जेणेकरून मुटक्यांचे काही जे मोठे छोटे तुकडे असतील तर ते चाळणीवर राहतील।
आणि चुरमा काढण्यासाठी शक्यतो आपल्याला इथे थोड्याशा जाड छिद्रांच्या चाळणीचा वापर करायचा आहे किंवा मग तुम्ही इथे पुरणाची चाळणीसुद्धा वापरू शकता, जेणेकरून आपला जो चुरमा आहे ना तो अगदी सहजासहजी गाळला जातो। तर हे बघा, हा चुरमा मी गाळून घेतला होता। चाळणीवर जो चुरमा राहिलेला आहे तो मी परत एकदा मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतला आहे आणि यासोबत मुटक्यांचे जे तुकडे करून घेतले होते ते तुकडेसुद्धा टाकून घेतले आणि परत एकदा आपण हे मुटके जे आहे ते पल्स मोडमध्ये मिक्सरला फिरवून घेतलेले आहे आणि परत एकदा आपण हे गाळून घेणार आहोत। तर राहिलेले जे मुटके आहेत ते सुद्धा मी बॅचेसमध्ये अशाच पद्धतीने मिक्सरला फिरवून आणि गाळून घेते। तर हे बघा, सगळा चुरमा इथे माझा बनवून तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकत असाल अगदी सुटसुटीत असा हा चुरमा तयार झालेला आहे, एकदम परफेक्ट झालेला आहे। तर आता आपण लाडवांसाठीची पुढची तयारी करूया। तर त्यासाठी सुरुवातीला आपण जे मुटके तळलेलं तूप होतं, जे शिल्लक तूप आहे ते तूप मी परत एकदा गरम करून घेतलेलं आहे आणि यात काजू आणि बदामाचे काप टाकून घेतलेले आहेत। तर इथे तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स या लाडवांसाठी वापरू शकता। मी इथे काजू, बदाम आणि मनुके टाकलेले आहे। मनुके मी शेवटी तळून घेणार आहे, जेणेकरून ते खूप नाजूक असतात ना, तर जळतात, तर जळू नये म्हणून मी शेवटी तळते। तर हे बघा, इथे काजू आणि बदाम माझे तळून झालेले आहेत। तर आता जे गरम तूप आहे त्यातच आपण 1 कप इथे गूळ टाकून घेणार आहोत। ज्या कपाने मी गव्हाचं पीठ मोजून घेतलं होतं सारख्याच कपाने इथे 1 कप गूळ घेतलेला आहे। गूळ आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे। इथे आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही, लक्षात घ्या। त्यामुळे गूळ व्यवस्थित बारीक चिरून घ्या। गूळ फक्त तुपात मेल्ट होईल इतपतच आपण हे गरम करणार आहोत। तर हे बघा, साधारण 2 ते 3 मिनिट झालेले आहे। गूळ फक्त इथे मेल्ट झालेला आहे, तुम्ही बघू शकत असाल। गुळात अजिबात एकही खडा नाही, अशा पद्धतीने आपल्याला गूळ मेल्ट करायचा आहे। गूळ मेल्ट झाल्यावर लगेचच इथे मी गॅस बंद करून घेतला होता आणि यात 1 मोठा चमचा खसखस आणि थोडेसे मनुके टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। तर मनुके आणि खसखस आपल्याला शेवटी टाकायचे आहे, कारण ते बऱ्यापैकी नाजूक असतात आणि सुरुवातीलाच तुपात टाकलं तर करपू शकतात। तर हे बघा, हे मिश्रण आपलं आता रेडी आहे। तर लगेचच गरमागरम मिश्रण आपण चुरम्यावर टाकून घेणार आहोत। चुरम्यावर टाकताना थोडंसं पसरवून टाकायचं आहे, म्हणजे आपल्याला मिक्स करायला सोपं जातं। तर हे बघा, सगळं मिश्रण इथे मी चुरम्यावर ओतून घेतलेलं आहे आणि आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत। बऱ्यापैकी गरम आहे, त्यामुळे सुरुवातीला इथे मी चमच्यानेच व्यवस्थित असं मिक्स करून घेते। थोडंसं आपल्या हाताला सोशेल इतपत कोमट करायचं आहे आणि मग नंतर आपण हाताने मिक्स करणार आहोत। तर हे बघा, सर्व गुळाचं मिश्रण आणि चुरमा मी व्यवस्थित असा एकजीव करून घेतलेला आहे। थोडासा पसरून ठेवते म्हणजे तो पटकन गार होईल। आता सगळ्यात शेवटी यात मी थोडीशी वेलची पूड टाकलेली आहे आणि थोडंसं आपल्याला जायफळ किसून टाकायचं आहे। जायफळ आणि वेलची पूड शक्यतो आपल्याला फ्रेश वापरायची, म्हणजे त्याची छान टेस्ट येते। आणि आता सुरुवातीला आपण जे ड्रायफ्रूट्स तळून ठेवले होते ते ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहे आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं कोमट झालेलं आहे, आपल्या हाताला सोशवेल इतपत कोमट करायचं आहे, मिक्स करायचे आणि तयार मिश्रणाचे आपल्याला लगेचच लाडू वळून घ्यायचे। तर हे बघा, एकदम मऊसूत असं आपलं हे मिश्रण इथे तयार झालेलं आहे, व्यवस्थित मिक्स सुद्धा झालेलं आहे। तर तयार मिश्रणाचे लगेचच मी लाडू वळून घेते। इथे मी मध्यम आकाराचे लाडू वळते, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे कसेही लाडू वळू शकतात। आणि हे मिश्रण मस्त मऊसूत आहे, त्यामुळे अगदी सहज एका हाताने सुद्धा हे लाडू वळल्या जातात। आणि असं काही नाही की मिश्रण गरम आहे तोपर्यंत छान एकजीव राहतं किंवा मग मऊसूत राहतं, थंड झाल्यावर सुद्धा तुम्ही तेवढ्याच सहजतेने हे लाडू वळू शकतात। तर हे बघा, हा लाडू मी इथे वळून घेतला होता, दोघं हातांच्या मध्ये घेऊन फक्त थोडासा याला प्लेन करून घेते। तर तयार आहे आपला एकदम मस्त असा मऊसूत हा चुरमा लाडू। राहिलेले जे लाडू आहे ते सुद्धा मी सारख्याच पद्धतीने तयार करून घेतलेले आहे। सगळे लाडू तयार झाल्यानंतर मी फक्त थोडासा खसखसचा हात घेऊन हे थोडेसे खसखसमध्ये घोळवून घेतले होते, जेणेकरून लाडू छान दिसतील। तर अशा पद्धतीने आपले हे गणपती बाप्पाचे आवडते पौष्टिक मऊसूत आणि पारंपरिक चुरमा लाडू बनवून तयार झालेले आहे। तुम्ही सुद्धा ह्या गणेश चतुर्थीला अशा पद्धतीचे हे चुरमा लाडू नक्की ट्राय करून बघा। कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।